सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा. दिमागदार सोहळा आपल्या या विभागातील अहिल्या भक्तांनी आयोजित केलाय. मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अहिल्या देवींच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या वतीनं अहिल्या देवींच्या चरणी नतमस्तक होतो. अहिल्या देवींना अभिवादन करतो. या अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित माझे सहकारी मित्र माननीय परशुभैया मोरे, आवर्जून जतला आलेल्या विद्याताई मोठे, काँग्रेसचे या शहराचे नेते माननीय सुजय नाना, जत विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप साहेब यांचे नातू माननीय संग्राम भैया जगताप हे उपस्थित आहेत. जयश्रीताई मोठे, माननीय गवंडी साहेब यांचे चिरंजीव इम्रान गवंडी उपस्थित, माननीय विक्रमजी ढोणे, माननीय चौगुले सर, या मंडळाची सर्व प्रमुख मंडळी मुड्याप्पा माने, निलेश माने, विजय यमगर, पांडुरंग सोलनकर, माननीय दादा माने, संकेत यमगर, संजय वनमाने, शिवाजीराव वाघमोडे, अनिल मदने पत्रकार, आणि ज्यांच्याविषयी आपल्या सर्वांना आदर आहे, आपले साळेसाहेब नगरसेवक आहेत, कोळेकर सर आहेत, बरीच मंडळी आहेत. समाजामध्ये अशी काहीच माणसं असतात की ज्यांना वैयक्तिक काही स्वार्थ नसतो आणि खऱ्या अर्थानं काम करण्याची त्यांची भूमिका असते. कटरे सरांच्या विषयी मी ऐकलं होतं. आज योगायोगानं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाली. आपण जोरदार टाळ्या वाजवून माननीय कटरे सरांचं अभिनंदन करावं. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आपण सर्वांनी शुभेच्छा द्याव्यात की जत शहरासाठी त्यांनी खूप काम केलंय आणि गरिबाची मुलं शिकावीत, मोठी व्हावीत. सगळ्याच मुलांना क्लासला पैसे नाहीत, परंतु अशा सर्व मुलांना मोफत शिक्षण अनेक वर्ष देण्याचं काम माननीय कटरे सरांनी केलेलं आहे. माननीय माने सर आहेत जे निवेदनाचं नेहमी काम करतात. अनेक मंडळी आहेत. तर जयंतीच्या निमित्तानं आज पहिल्यांदाच आपण इथं कार्यक्रम घेतलेला आहे. तोही कार्यक्रम इतका चांगला घेतलाय त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि 3 गुंठे जागा नगर परिषदेनं धनगर समाजासाठी दिलेली आहे आणि बाजूला 4 गुंठ्याचा अजून प्लॉट शिल्लक आहे. तर 30 लाख रुपयाचा निधी अगोदरच मंजूर केलाय तुम्हाला या कामासाठी. आणि ते काम कॉन्ट्रॅक्टरनी उशीर केला म्हणून ते काम थांबलं होतं आणि परत तो निधी राज्य सरकारनं म्हणजे खर्च करू नका असे आदेश पूर्ण राज्यभर दिलेत. तर आनंदाची बाब आहे. मी मागच्या मंगळवारी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की 4 कोटी रुपयाचा निधी, जे 10 कोटी मला वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मिळाले होते त्यातल्या 6 कोटीची कामं झाली, 10 कोटी पैकी 4 कोटीची कामं झाली नाहीत आणि मला आता पैसे माझ्याकडे पडून आहेत नगर परिषदेकडे. आपण मान्यता द्यावी. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या कामाच्या मुदतवाढीसाठी मान्यता दिलेली आहे. पुढच्या 4-8 दिवसाची या दोघांच्यासाठी माहितीसाठी जास्त, विक्रम आणि चौगुले सरांच्यासाठी. तर त्यामध्ये 4 कामं आपण विठ्ठलनगरला धरलेली आहेत. वडार समाजासाठी सभामंडप करण्यासाठी 30 लाख रुपये, वडार समाजाचा जो ओपन स्पेस आहे त्याला कंपाऊंड मारण्यासाठी 30 लाख रुपये, धनगर समाजाच्या या जागेमध्ये सभागृह बांधण्यासाठी 30 लाख रुपये सर्वकार समाज उपलब्ध करून देतो. त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. दुसरी एक चांगली सूचना सुजय नानांनी मांडली की आपल्या जत शहरातल्या मुलांच्यासाठी अभ्यासिका असली पाहिजे. आणि ही गोष्ट खरी आहे. आपल्या शहरातली मुलं सांगलीमध्ये, ईश्वरपूरमध्ये जी शेकडोच्या संख्येने अभ्यास करायला जात आहेत आणि आम्ही आमदार झाल्याच्या नंतर, मी आमदार झालो आणि RD डॉक्टर साहेब नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर आपल्या शहरामध्ये एक सुसज्ज अशी अभ्यासिका असावी म्हणून 1 कोटी रुपयाचा निधी जिल्हा नियोजन सांगली चंद्रकांत दादांच्याकडून उपलब्ध केलाय. त्याचं टेंडर झालंय. मला काम चालू त्याचं काम पण चालू केलेलं आहे. हे आपल्या सगळ्यांना माहितीसाठी असावं. एक चांगली अभ्यासिका जत शहरातल्या मुलांच्यासाठी आम्ही उपलब्ध केलेली आहे आणि आपल्या मुलांच्या मध्ये एक खूप चांगली क्षमता आहे. आता बघितलं आपल्या विठ्ठलनगरचा मुलगा 12वीत पहिला येतो. कुठली पार्श्वभूमी नाही, कुठल्या सुविधा नाहीत. आता सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात टॉपला जत आहे. खेळाच्या बाबतीमध्ये सगळ्यात टॉपला जत आहे. 100 पैकी 40 बक्षीस आपल्याच मुलांची आहेत आणि सुविधा कुठलीच नाही, कुठलीही सुविधा नाही.
ग्राउंडवरती गेलं तर तुम्ही बघितलं काय परिस्थिती आहे. आता मी होऊन आमदार होऊन 1.5 वर्ष झाली. गोपीचंद काय केलं? गोपीचंदच करणार आहे सगळं, कुणी काय करणार नाही. आता 78 कोटी रुपयाचा आराखडा राज्यातला सर्वात मोठा जतच्या क्रीडांगणाचा तयार केलेला आहे. आणि माझा शब्द आहे, किमान 50 कोटी रुपये मी राज्य सरकारकडून जतच्या क्रीडांगणाला आणणार आहे. जतच्या क्रीडांगणाला. आणि तुमच्या काही सूचना असतील, सुजनाला तर राजकारण झालं, आता 29 पर्यंत निवडणूकच नाही. तुमच्या काय चांगल्या सूचना असतील मला सांगा, माझं काही चुकत असेल मला सांगा. आपण लोकशाहीच्या राज्यामध्ये राहतोय, हे काय आपण हुकुमशाह नाही आहे, आपल्याला लोकशाही आहे. आपण लोकांच्या सूचनाचा स्वीकार केला पाहिजे. मी विधानसभेच्या प्रचाराच्या वेळेस मला एक मेसेज आला की आरटीओ कार्यालय जतला नाही. मला आवडला, मी मुद्दा तो लावून धरला. नुसता लावून धरला नाही, महाराष्ट्रातलं 2024च्या विधानसभेच्या नंतरचं पहिलं आरटीओ कार्यालय जतला झालं, आणि ते पण आपल्याच रोडला झालंय. या रोडचं इतकं महत्व वाढणार आहे. आता 15 कोटीचं टेंडर झालं नाना आपल्या आरटीओ कार्यालयाचं. आम्ही जरा चर्चेला कमी पडतोय म्हणून जरा सगळे आम्हाला जरा बोलतायत लोक. 15 कोटीचं टेंडर झालंय आणि आता 50 कोटी रुपयाचं इमारतीचं काम त्याच्यासाठीचा प्रस्ताव केलाय. या संतोषसाठी जरा संतोष उभा राहा, त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा की यानं खूप या सगळ्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांच्याकडे जाणं, कागदपत्र काढणं, माहिती गोळा करणं सगळं यानं केलेलं आहे. त्यामुळे संतोष खरं तर आभार आहे, धन्यवाद आहे. आणि आता ते लवकर काम म्हणजे चालू होईल. त्यांचा डाटा शिफ्टिंगचं काम सुरू होतं, ते झालं तर आता ते आपलं आरटीओ कार्यालय पण सुरू होईल. अहिल्यादेवींचं काम तर देशभर आहे, परंतु अहिल्यादेवींच्या इतिहासाचा इतका मोठा गवगवा कधीच झाला नाही. गेल्या वर्षी त्रिशताब्दी जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष होतं आणि या गोष्टीत राजकारण नाही कुठलंच, ते आपल्याला पण माहित आहे सगळ्यांना. शिवाजी पेठेतली जयंती सोडली तर कुणीच करत नव्हतं. आज देशभर तुम्ही काल बघा, काल उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ साहेबांनी केलेली जयंतीचा कार्यक्रम बघा. भजनलाल शर्मा साहेबांनी राजस्थानमध्ये केलेला अहिल्यादेवींच्या जयंतीचा कार्यक्रम बघा. मोहन यादव साहेबांनी मध्य प्रदेशमध्ये अहिल्यादेवींच्या जयंतीचा कार्यक्रम बघा. तुम्ही उत्तर भारतातल्या प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, पूर्व भारतातल्या प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अहिल्यादेवींचे भव्य दिव्य कार्यक्रम जयंतीच्या निमित्ताने केले. हे सगळं श्रेय कुणाला जात आहे? हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, माननीय देवाभाऊ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. म्हणजे याच्यामध्ये लाज कुणाला वाटायची गरज नाही, शक्यच नाही. मी गेले वर्षभर बघतोय, कारण मी 10वीला असल्यापासून जयंतीला चौंडीला जातो. इतकं भव्य दिव्य काम हे सरकारच्या माध्यमातून केलंय. अनेक पुस्तकांची संख्या हजारोमध्ये गेली. नवीन गेल्या वर्षी तयार झालेली मोठं महानाट्य, परवा तुम्ही गाण्याचा कार्यक्रम बघितला असेल आपल्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. नवीन नवीन विषय सगळे पुढे येत आहेत. जेव्हा एखादं गाणं एखाद्या विषयावरती तयार होतं ते दूरपर्यंत जातं, सातत्यानं ऐकलं जातं. एखादा पोवाडा तयार होतो तो दूरपर्यंत जातो, सातत्यानं कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात ऐकवला जातो. आणि म्हणून अहिल्यादेवींच्या या सगळ्या चरित्राचा अभ्यास व्हावा म्हणून मी काल चौंडीमध्ये मागणी केली आहे. राज्य सरकारनं अहिल्यादेवी चरित्र साधन समिती स्थापन करावी आणि पूर्ण होळकरांचा इतिहास रेकॉर्डवरती आणावा अशी मागणी मी केलेली आहे. आणि ती 100% मागणी पूर्ण होईल. अहिल्यादेवींचं आयुष्य तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, अत्यंत दुःख. 8व्या वर्षी अहिल्यादेवींचं लग्न झालं. 8 वर्षात काय कळतं मुलांना? 8व्या वर्षी अहिल्यादेवींचं लग्न झालं. सुभेदार मल्हारराव होळकर जेव्हा चौंडीला आले, बाजीराव पेशवे थोरले आणि दोघं, तेव्हा ती अहिल्यादेवी त्यांना वाळूत खेळताना दिसली सीना नदीला. वाळूमध्ये ते पिंडी केल्या होत्या त्यांनी वाळूच्या. आपण लहानपणी वाळूमध्ये खेळायचो तेव्हा सगळा त्यांची घोडदौड सुरू होती. सगळे घोडे यायला लागले, लहान लहान मुली सगळ्या पळून गेल्या. अहिल्यादेवी तिथं त्या पिंडीला अशा कवटाळून बसल्या. घोड्याची टाप अहिल्यादेवीच्या अंगावर पडणार तेव्हा थोरल्या बाजीरावांनी पकडली आणि अहिल्यादेवीला खवळलं. अरे काय जीव जाईल तुझा घोड्याची टाप लागल्यानंतर. इतक्या करारीपणे अहिल्यादेवीने उत्तर दिलं की आपण एखादी गोष्ट निर्माण करावी ती जीवानिशी जपावी. आणि असा शब्द ऐकल्याच्या नंतर थोरले बाजीराव पेशवे इतके प्रभावित झाले. 8 वयाची मुलगी. आणि मग त्यांनी म्हटलं काय तयार केलं? हिनं बघितलं तर ती पिंड तयार केली ती वाळूची. आणि मग त्यांनी सांगितलं की सुभेदार मल्हारराव होळकर नाही, तुमच्या मुलासाठी ही मुलगी सून म्हणून अत्यंत योग्य आहे. ते परत मानकोजी शिंदे, सुशीला शिंदेच्या घरी गेले, लग्न झालं शनिवार वाड्यात. अरे आपला इतिहास एवढा मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि या घराचं खूप चांगलं संबंध होतं. महाराजांचं निधन जरी 1680ला झालं, संभाजी महाराजांचं निधन 1689ला झालं, 1693ला सुभेदार मल्हारराव होळकरांचा जन्म आहे. हा सगळा इतिहास आपल्याला वेळ नाही. परंतु जेव्हा अहिल्यादेवींचं लग्न शनिवार वाड्यात झालं पुण्यामध्ये, या वास्तूमध्ये लग्न झालं आणि अहिल्यादेवींचं कन्यादान हे थोरले बाजीराव पेशवे यांनी केलं. आणि लग्नामध्ये 2 किलोचे दागिने
हे थोरले बाजीराव पेशवेनी अहिल्यादेवींना घातलं आणि या लग्नाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू महाराज स्वतः उपस्थित होते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचंच काम होळकर घराण्याने पुढे नेलं. तिकडं शिंदेनी ग्वाल्हेरला, इकडं होळकरांनी, गायकवाडांनी बडोद्याच्या, हे काम छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आणि म्हणून अहिल्यादेवींना जातीत बांधून ठेवायचं पाप अनेक वर्ष काही लोकांनी केलं, ते आता त्यातून बाहेर आलेले आहेत. मला आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्रातलं सर्वात मोठं स्मारक आता चौंडीमध्ये होतंय. ते हजारो कोटीच्या वरचं बजेट आहे आणि त्याच्यानंतर आपल्या जतमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं 140 कोटी रुपयाचं प्राणी संग्रहालय होत आहे आणि ते आता मान्यतेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. सुजय नाना, यात काही खोटं नाही. आम्ही करणारं काम आहे ते एकदम परफेक्ट करतोय. अतिशय क्रिटिकल हा विषय आहे, म्हणजे प्राणी संग्रहालय होणं हा विषय क्रिटिकल आहे. परंतु आम्ही त्यामध्ये अत्यंत देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये, गणेश नाईक साहेबांच्या साथीनं आम्ही ते आता मला सांगते लोक सोशल मीडियात मला लई ठोकते, प्राणी संग्रहालय आलं, वाघ डरकाळ्या फोडायला लागलाय. डरकाळ्या फोडेल, बिबट्या सुद्धा तिथं असेल, चिंता करू नका. हत्ती पण असेल, हरिण पण असेल, मोठमोठे आजगर पण असतील, सगळं असणार आहे. तुम्हाला उत्तर 29 पर्यंत मला प्रचारालाच यायला लागणार आहे. तुम्ही फिरून घ्या, तुमचा वेळ वाया घालवू नका, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. सुजय नानांना विनंती आहे, संग्रामला पण माझी विनंती आहे. माझा हक्क आहे. जगताप साहेब आणि आमचे सहकारी आहेत. आता जगताप साहेबांकडे मीच विनंती करायला येणार आहे. संग्रामला जर स्टँड करायचं असेल तर माझ्याबरोबरच द्यायला पाहिजे, नाही तर कुणी स्टँड करणार नाही. काय वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? आणि त्यामुळे सुजय नाना आता पण झालं गेलं, जाऊ दे. आता आपलं चांगल्या कामासाठी यासोबत आता हे जाऊ द्या, काय संघर्षात काही उपयोग नाहीये. आणि आता संघर्ष मी कामं तर इतकी करणार आहे, तुम्हाला पटो अगर न पटो, कामं एवढी होणार. आता जर तो उमदी जिल्ह्यात एकच रस्ता दिलाय, बघितलं, जिल्ह्यात एक रस्ता दिलाय, तो पण 300 कोटी रुपयाचा. तो जतला दिलाय, जत पासून उमदीपर्यंत 50 किलोमीटर. आणि तिकडे पृथ्वीराज बाबांना दिलाय 24 किलोमीटरचा. तो अर्धा सातारा जिल्ह्यात आहे, अर्धा आपल्या जिल्ह्यात आहे. आता बजेट मधून 31 कोटीची कामं दिलीत रस्त्याची, त्याची टेंडर होतील आचारसंहितेच्या नंतर. 100 किलोमीटर पाणंद रस्ते दिलेत आणि आता 350 किलोमीटरला आम्ही मान्यता देतोय. रात्रंदिवस सगळे अधिकारी आम्ही विनंती करतोय, एका दिवसात सगळी परिस्थिती बदलणार नाही, परंतु हे चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे प्रयत्न करतोय. कारण अहिल्यादेवींचं कामच विकासाचं होतं. त्या जरी त्या काळात राज्य करत असतील, जेव्हा राजाच्या पोटी, राणीच्या पोटी राजा जन्माला यायचा, राजा म्हणेल तेच व्हायचं. पण अहिल्यादेवींनी तसं केलं नाही. त्यांनी सगळं जनतेवरती सोडून दिलं आणि त्यांच्या पत्रामध्ये त्या लिहायच्या, श्री शिवशंकर कृपेनं. त्या म्हणायच्या ना, हे आमचं राज्य आहे. ते म्हणायची महादेवाची कृपा आहे म्हणून मला इथं बसायचं स्थान मिळालंय. आणि ज्यांना ज्यांना आयुष्यात दुःख आलंय, ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत, त्यांनी फक्त अहिल्यादेवींना आठवा. तुम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला कुठला जादची घेण्याची आवश्यकता नाही. इकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्यांचे पती यांचं निधन झालं कुंभेरीच्या युद्धामध्ये. त्यांचा मुलगा मालेरावचं निधन झालं. पती निधन झाले तेव्हा सगळ्या बाकीच्या राणी सती गेल्या. मुक्ताई, तिचा विवाह झाला यशवंतराव फणसेंच्या सोबत. यशवंतरावांचं निधन झालं, मुक्ताचं निधन झालं, मुलगा मालेरावचं निधन झालं. इकडं परत गौतमीबाई सासूचं निधन झालं. सुभेदार मल्हाररावांचं 1766 निधन झालं. माहेरकडच्या सगळ्या लोकांचं निधन झालं. बघा किती दुःख आहे. रक्ताच्या नात्यातली जवळची 23 माणसं त्यांच्या निघून गेली. अहिल्यादेवी नाराज झाल्या नाहीत. इंदोरला त्यांचं राज्य होतं. इंदोर मधून त्यांनी 1767ला महेश्वरला त्यांची राजधानी हलवली आणि महेश्वर मधून तो कारभार केला. मला तुम्हाला सगळ्याला विनंती करायची आहे की महेश्वरला तुम्ही गेलं पाहिजे सगळ्यांनी. इकडे तिकडे आपण जातो ना, बाळूमामाला एका अमावस्याला जावा, दुसऱ्या अमावस्याला इकडे महेश्वरला किंवा चौलीला जायचं. का जायचं? आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत. रायगडावरती गेलं, महाराजांचा वाडा पाडून टाकला इंग्रजांनी. जो पोटल्याचा डोंगर आहे बाजूचा, त्यांनी तोफा वर चढवल्या. त्यांनी एवढी हरामी केली, सगळा राजवाडा पाडून टाकला. तिथं अवशेष काही शिल्लक आहेत आपले, कमान वगैरे, हे सगळं आपल्याला बघायला मिळत नाही. परंतु महेश्वरला गेल्याच्या नंतर अहिल्यादेवी ज्या घरात राहत होत्या, ज्या वाड्यात राहत होत्या, ज्या खोलीमध्ये राहत होत्या, त्यांची देवाची खोली, त्यांचं बसण्या उठण्याचं ठिकाण, राज्यकारभार करण्याचं ठिकाण, त्या सिंहासन वापरत नव्हत्या, घोंगड्यावरती बसायच्या. आता पण आपल्याला ते बघायला मिळतंय. आणि यशवंतराव होळकर जे आता वारस राजा आहेत, त्यांनी तर एवढं बेस्ट केलंय, ते हॉटेल केलंय. म्हणजे अहिल्यादेवी ज्या खोलीत राहत होत्या त्या खोलीत राहण्याची संधी आता आपल्याला मिळते. तुम्ही प्रत्येकाने वेळ काढून आपल्या कुटुंबासहित आपण महेश्वरला गेलं पाहिजे, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. कारण इतकी ताकद आणि इतकी शक्ती महेश्वरमध्ये आहे, चौंडीमध्ये आहे. चौंडी तर आपण सगळे जातो,
परवा बघितलं लाखो लोक तिथे चौंडीमध्ये येतात दरवर्षी. आपण प्रत्येकाने इकडं तिकडं फिरतोयच, पण अशा ठिकाणी रायगडला गेलं पाहिजे, आपण इकडं बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीवरती गेलं पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुलेंचं जन्मगाव आपल्या जवळ कटगुणला आहे, सावित्रीबाईंचं जन्मगाव नायगाव आहे, राजे उमाजी नायकांचं जन्मगाव भिवडी आपल्या पुरंदरला. हे सगळे ठिकाण आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि तिथं आपण सगळ्यांनी जाण्याची नितांत आवश्यकता आहे. आपली ऊर्जा स्थान आहेत, आपली ऊर्जा केंद्र आहेत आणि ही केंद्रच आपल्याला भविष्यामध्ये उभं राहण्याची ताकद देणार आहेत आणि त्या पद्धतीने आपण सगळेजण पुढे जाऊ. तुम्ही जी अशा मानेसर बोलले की बाबा आमच्या अपेक्षा खूप आहे, आपल्याला खूप करावं लागणार आहे आणि त्याबद्दल आमचं अजिबात दुमत नाही. 36 मंदिर आपण डेव्हलप करतोय तालुक्यातली, 8 मंदिरांना तीर्थक्षेत्र बदल आहे ना. एका विधानसभा मतदारसंघामध्ये 1 किंवा 2 तीर्थक्षेत्र मिळाले, आपल्याला 8 मिळाले. 8 गुणुले 5 कोटी, पण आता म्हणजे 40 कोटी तर आता त्यांनी मंजूर केलेले आहेत. 5 मंदिरं फॉरेस्ट मध्ये, ज्याला सरकार पैसे देऊ शकत नाही, आम्ही त्याच्यासाठी मार्ग काढलाय. हे जे अंबामातेचं मंदिर जतचं आहे, संगतीर्थ आहे वळसंगचं, आपल्या कुलाळवाडीचं म्हातारबा देवाचं मंदिर आहे, तिकडं लक्ष्मी माता मंदिर गिरगावचं आहे आणि मोठेवाडीचं मरगुबाईचं मंदिर आहे. यांचा आम्ही 7-7 कोटीचा आराखडा तयार करतोय आणि फॉरेस्ट मधून आम्ही यांना पैसे देतोय. तीर्थक्षेत्र ब मधून काही मंदिरं राहिलेली पुढच्या टप्प्यात घेतोय. त्याच्या पुढे जाऊन केंद्र सरकारच्या प्रसाद नावाची योजना आहे, त्याच्यासाठी आम्ही आता आराखडा तयार करतोय. त्यामुळे कुठलंही मंदिर आपल्या तालुक्यातलं ज्याचा विकास झाला नाही असं मंदिर राहणार नाही, याची व्यवस्था आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून करतोय. हे करत असताना आपल्या इथल्या शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत. कन्नड माध्यम, मराठी माध्यम, उर्दू माध्यमाच्या आपल्याला शाळा आहेत, ज्याची संख्या 400च्या वर आहे आणि त्याच्या खोल्या देणं, त्यांना भौतिक सुविधा देणं, कारण आपली गरिबाची मुलं त्या शाळेत शिकतायत. त्यामुळे ती सगळी कामं आम्ही हातामध्ये घेतलेली आहेत. आम्ही विकासाच्या बाबतीमध्ये जतला कुठेही कमी पडू देणार नाही. जिल्हा नियोजनचा निधी बघा, तो जतला पहिल्यांदा इतिहासामध्ये 1 मे 1960 नंतर पहिल्यांदा आपत्कालीनचा निधी जतला येणार आहे आणि तो 30 कोटी रुपये येतो. हे पहिल्यांदा घडतंय ना. ह्याच्यावरती तुम्ही बोललं पाहिजे. म्हणजे आपत्कालीनचा निधी म्हणजे नदी काठीला न्यायचा, आई काही लोकांनी प्रथा करून ठेवली होती. आता तो निधी जतला आणि आटपाडीला 30 कोटी येतोय आणि ते इतिहासामध्ये पहिल्यांदा होणार आहे की आपत्कालीन विभागाचा निधी जतला येतोय. असं जे काम करतोय त्याच्यावर तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे. टीका करावं त्याबद्दल दुमत नाही, परंतु जे काय आम्ही आयडियल करतोय त्या विषयावरती तुम्ही बोललं पाहिजे. रस्त्याच्या केसेस एवढ्या चालू होत्या तहसीलदारांच्या. मी आता गेलो ऑफिसला, रस्त्याची केस, भावाविरुद्ध भाऊ, चुलत्या विरुद्ध पुतण्या, भावकी विरुद्ध भावकी, किती वाद आहेत. आपल्या सरकारने निर्णय करून टाकलाय, डायरेक्ट उतार्यावरती नोंद करून टाकायचं. वाद नाही, कोर्ट नाही, कचेरी नाही, वकील नाही. आता बऱ्यापैकी रस्ते रेकॉर्डवरती आलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यासाठीच पण आपलं काम सुरू आहे. काही चिंता करायची आवश्यकता नाही. जत शहरामध्ये जेवढे शब्द निवडणुकीच्या निमित्तानं दिलेले आहेत त्याच्यासाठीचा खूप चांगला मजबूत आराखडा केलाय. पाण्याच्या योजनेचं तुम्ही काम बघताय, आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. तुम्हाला 24 तास पाणी देण्याची व्यवस्था जत शहरातल्या लोकांच्यासाठी आम्ही करतोय. ते पण स्वच्छ फिल्टर पाणी येईल अशा पद्धतीची व्यवस्था येत्या काही काळामध्ये होते. विक्रम डोनेंची आणि चौगुलेंची मदत लागणार आहे, दोघांची. त्यांना मी भेटतो, त्यांना तुम्ही सांगा आता झालं गेलं राजकारण, आता काय लय याला माहिती अधिकार, त्याला ठोका, हे आता बंद करून टाका. तुमच्याकडे वेगळं टॅलेंट आहे तर त्याचा उपयोग आपण शहरासाठी करू. तुम्हाला वाटलं 29ला माझ्या विरोधात बिंदास जावा, त्याबद्दल दुमत नाही, पण आता तुमचं सगळ्यांचं ज्यांना कुणाला आयडिया आहे शहरासाठी, तुमचं टॅलेंट वापरू नाहीत आपण लोकांच्यासाठी. परत आहेत ना 29ला 1000 लागलं, कोण कोणाचं ऐकत नाही. आपण आतापासूनच जुळणी अशी करू की जत शहर बदललं पाहिजे. माझा हेतू दुसरा काय नाही. 3000 लोक रोज पर्यटनाच्या साठी जतला आली पाहिजेत असा आम्ही आराखडा तयार करतोय. एक माणूस जतला आला तर तो 15 माणसाला काम देतो. एक नवीन माणूस जर जतला आला तर त्याच्याकडून 15 लोकांना काम मिळतंय. टॅक्सीवाल्याला मिळेल, रिक्षावाल्याला मिळेल, वडापाववाल्याला मिळेल, हॉटेलवाल्याला मिळेल, चहावाल्याला मिळेल, पानटपरीवाल्याला मिळेल, लॉजिंगवाल्याला मिळेल, असं 15 लोकांना काम मिळणार आहे. जर 3000 लोक जर रोज जतला आणण्यामध्ये आपण यशस्वी झालो तर जतचं नाव महाराष्ट्रभर झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठीचे प्रोजेक्ट आम्ही आणतोय. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तुमची साथ, तुमचा आशीर्वाद आम्हाला असण्याची आवश्यकता आहे. अहिल्यादेवींचा तर आशीर्वाद मला भरपूर आहे. मला काहीच टेन्शन येत नाही, कधीच काहीच अडचण येत नाही, कारण अहिल्यादेवींचं इतकं पाठबळ माझ्या बरोबर आहे. आपला हेतू स्वच्छ आणि स्पष्ट असला आयुष्यामध्ये काहीच अडचण येत नाही. आपण हेतू ठेवून जर काम करायला लागलो तर कुठलंही काम होत नाही. आमचा हेतू स्वच्छ आहे, आमचा हेतू स्पष्ट आहे की जतचा सर्वांगीण विकास करणं. आमचा हेतू स्वच्छ आहे की जतचं नाव राज्यभर करणं. आमचा हेतू स्वच्छ आहे, जतचा मागच्या 50 वर्षातला बॅकलॉग 5 वर्षात भरून काढणं.